आज आपण कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मूर्तीच्या स्वरूपाबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. ही फक्त एक दगडाची मूर्ती नाहीये, ही तर 3.5 शक्तिपीठांपैकी एक म्हणजे एक जागृत शक्तीचं रूप आहे. आणि खरं तर तिच्या प्रत्येक भागातून एक खूप खोल अर्थ आपल्याला मिळतो. तर सगळ्यात पहिलं म्हणजे देवीची उभी राहण्याची पद्धत. तुम्ही कधी पाहिलंय का? देवी बसलेली नाहीये, ती उभी आहे. याला म्हणतात स्थानक मुद्रा. आणि याचा अर्थ एकदम सोपा आहे. देवी जागृत आहे, ती नेहमी आपल्या कामासाठी तयार असते. आणि हो, तिचा एक पाय थोडासा पुढे आहे, जणू काही ती भक्तांच्या हाकेला धावून जाण्यासाठी अगदी तयारच आहे. दुसरं म्हणजे तिच्या हातामधली प्रतीक. देवीच्या एका हातात तुम्हाला एक उमललेलं कमळ दिसेल. आता बघा, कमळ चिखलात उगवतं, पण तरीही ते शुद्ध राहतं. देवी जणू हेच सांगतेय की या जगात राहूनही आपण आपलं पावित्र्य जपायला हवं. आणि दुसऱ्या हातात एक पात्र किंवा कलश आहे, जो ऐश्वर्य आणि समृद्धीचं प्रतीक आहे. आणि तिसरं, देवीची नजर. मूर्तीचे डोळे इतके तेजस्वी आहेत की ते थेट आपल्याकडे पाहतात असं वाटतं. ही भेदक नजर आपल्याला एक आश्वासन देतेय की देवीचं आपल्यावर लक्ष आहे. आणि हो, मूर्तीच्या मागे एक सिंहाची आकृती पण आहे, जी आपल्याला आठवण करून देते की महालक्ष्मी फक्त सौम्य नाही, तर ती दुष्टांचा नाश करणारी एक शक्ती स्वरूपिणी सुद्धा आहे. थोडक्यात काय, तर कोल्हापूरची महालक्ष्मी म्हणजे केवळ संपत्तीची देवता नाही, तर ती पावित्र्य, कृती आणि संरक्षणाची एक जागृत शक्ती आहे.